आणि युद्धभूमीवर नेमकं काय सुरू आहे आणि त्याचे भारतावर नेमके कसे परिणाम होणार आहेत या सर्व संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सध्या आपल्याबरोबर सतीश ढगे सर जोडले गेले। ढगे सर नमस्कार। आणि एकंदरीतच युद्धभूमीमध्ये जे काही चालले त्याचे परिणाम देशभरामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतात। त्याची झळ देशाला वेगवेगळ्या माध्यमातून कशी बसती हे आपल्याला कळते। मात्र या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो मोजतबा यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत केलेलं वक्तव्य खूप महत्त्वाचं वाटतं। ते म्हणजे ह्याच्यासाठी सामुद्रधुनीचा दबावासाठी वापर करावा अशा प्रकारे त्यांनी थेट इशारा दिलेला आहे। कशा प्रकारे याचे सगळे संकेत आहेत, काय नेमका या सगळ्या विधानाचा अर्थ उलगडायचा? नक्कीच अनुपमा, आपल्याला जसं माहित आहे की जिओ स्ट्रॅटेजिकल लोकेशन म्हणजे भूराजकीय दृष्ट्या जर पाहिलं तर स्ट्रेट ऑफ होर्मुझचं खूप सारं महत्व आहे। आणि या स्ट्रेट ऑफ होर्मुझला 3 बाजूनं लँड बॉर्डर ही इराणची आहे आणि नेमका त्याचाच फायदा एक प्रकारे अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवर दबाव तंत्राचा भाग म्हणून या ठिकाणी इराण वापरताना आपल्याला स्पष्टपणे दिसतोय। आपण जसं जाणतो की हा चोकिंग पॉइंट आहे, फक्त 33 किलोमीटर रुंदी याच्या नॅरोएस्ट पार्ट मध्ये त्या ठिकाणी, आणि खरोखरच जहाजांची जी एक प्रकारे तिथून ये जा होत असते त्यासाठी फक्त 3 किलोमीटरचा नॅव्हिगेशनल चॅनल त्या ठिकाणी। मग हे सगळं ओळखूनच त्याला चोक करणं, त्याचबरोबर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे सुरुंग लावणं जेणेकरून अमेरिका त्याची मित्र राष्ट्र यांच्या जहाजा तिथून जाणार नाही आणि जगभरामध्ये साधारणतः 20% जो ग्लोबल ऑइल सप्लाय होतो त्यावर कुठेतरी एक प्रकारे जे आहे चोकिंग म्हणून आपल्याला दबाव तंत्राचा वापर त्या ठिकाणी करता येईल हे इराण ओळखतो। आणि म्हणूनच ज्युनियर मोस्तफा खोमेनी, आपण ज्यांना म्हणून सध्याचे सर्वोच्च नेता आहेत, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की स्ट्रेट ऑफ होर्मुझला एक प्रकारे चोक करून आम्ही अमेरिकेवर जो आहे येणाऱ्या काळामध्ये दबाव त्या ठिकाणी वाढवणार आहे। मुळातच आपण पाहिलं तर आज 14वा दिवस आहे या युद्धाचा आणि यातून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की मागच्या काही दिवसांमध्ये एक प्रकारे एकूणच आपण जर याचं विश्लेषण करायचं ठरवलं तर जीवित हानी जी आहे ती कमी होतीये, पण वित्त हानी जी आहे ती हळूहळू वाढत जातीये। मग वेगवेगळ्या प्रकारचे एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांचे अरब राष्ट्रामधले वेगवेगळ्या प्रकारचे डेटा सेंटर्स असो, म्हणजे डिजिटल स्ट्राईक त्याचबरोबर इकॉनॉमिक स्ट्राईक यावर जो आहे विशेष प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न इराणकडून त्या ठिकाणी केला जातोय, जेणेकरून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर दबाव यावा, संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची नाचक्की व्हावी आणि एक प्रकारे जे आहे अमेरिकेवर दबाव येऊन इराण विरुद्धची जी आक्रमक भूमिका आहे ती काहीशी जी आहे अमेरिकेने सैल करावी। या स्टेजला नॅरेशनचा हा एक प्रकारचा लढा आहे। एकीकडे अमेरिकेने म्हटलेलं आहे की आमच्याकडे जे आहे आता अटॅक करण्यासारखं काही राहिलंच नाही, म्हणजे आम्ही मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल केले, तर दुसऱ्या बाजूला इराणलाही दाखवायचंय की आम्ही कुठेही मागे हटलेलं नाही। IRGC जो आहे तो पूर्णतः डिसिजन मेकिंगच्या कंट्रोलमध्ये आहे, धर्मसत्ता राजसत्ता पद्धतीच कंटिन्यू त्या ठिकाणी होतीये। म्हणूनच मोस्तफा खोमेनी यांची ही सगळी विधानं आपण अत्यंत महत्वाची मानायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ड्रोन त्याचबरोबर मिसाईलच्या माध्यमातून अशाच प्रकारे अमेरिकेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न इराणकडून होईल, हेच या सगळ्या विधानांमधून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। अगदी निश्चितच सर, खूप खूप धन्यवाद केलेल्या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी। निश्चित आपण वेळोवेळी आणखी चर्चा करत राहूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सतीश ढगे सर आपल्यासोबत होते।